ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमुखास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रौटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपण सुरू ठेवलेला आहे। सत्संगामध्ये आतापर्यंत आपण लक्षणांचा विचार करू, गुणांचा विचार करू, आदर्श सद्गुरू कसे असतात, असत सद्गुरू कसे असतात, गुरु कसे असतात, आदर्श शिष्य कसे असतात, आणि त्यानंतर मग आपण असं पाहून देणार आहोत असत शिष्याची लक्षणं। हे असत शिष्य एवढ्यासाठी पाहून ठेवायचे की अशा शिष्यांपैकी जर असा दुर्गुणी शिष्य कोणी आपल्या या मार्गामध्ये कोणी आलेला असेल तर त्याच्यापासून आपण आलिप्त करायचं। हे जे दुर्गुण आहेत हे दुर्गुण चांगल्या शिष्यालाही एखाद्या वेळेला लागण्याची शक्यता असते। त्यांच्या संपर्कात आल्याने दुर्गुण चिटकतात माणसाला। म्हणून अशा शिष्यांची लक्षणं आपल्याला माहित असणं अति आवश्यक आहे। आता त्यांच्यामुळे किती नुकसान होतं हे भगवान शंकर माता पार्वतीला सांगून राहिलेले। माता पार्वतीला ते वारंवार सांगतात की बघ अशा तऱ्हेचे
हे जे वाईट शिष्य आहेत त्यांना गुरुने दीक्षा देऊ नये. तेव्हा काल आपण पाहत होतो कालचे 2-3 श्लोक झाले आपल्याला. यथा अक्षेपम करम मुख चावाकम विडंबनम रोक्षे दूषण करम प्रत्यक्षे प्रियवादिनम वाग ब्रह्मवादिनम जिज्ञाचौरम आत्मप्रशंसकम गुण असहिष्णु अहितम आत्मक्रोधनम हे अंबिके वाचालम दुर्जनम सखम सर्वलोक विगर्हितम विषुणम करम संताप्यम संप्रणयम प्रिय. अशा प्रकारचा हा श्लोक आपण काढून पाहिलाय. त्या श्लोकामध्ये अनेक दुर्गुण बघून त्यांनी सांगितले. त्यांचे काय काय दुर्गुण होते. मूर्ख आणि नास्तिक आहे. ज्ञानाच्या गोष्टी बोलत असून दुसऱ्यांना भुलवतो. दुसऱ्यांना असा भासवतो की मी खूप ज्ञानी आहे, मला खूप कळतं समजतं. त्यानंतर तो दुसऱ्यांवर खोटे आळ घेतो, आक्षेप घेतो. एखाद्या माणसाची तोंडावर स्तुती करतो तो आणि तो बघण्याला गेला की मग त्याची निंदा सुरू. अशा तऱ्हेचा त्याचा जो स्वभाव आहे तो निंदा आणि स्तुतीने भरलेला स्वभाव आहे. शास्त्रामध्ये जी चित्ताची लक्षण सांगितली आहेत त्या चित्ताच्या लक्षणापैकी मूळ विक्षिप्त आणि विक्षिप्त हा विक्षिप्त जातीचा निष्ठ असतो. विक्षिप्त जातीचा निष्ठ कसा असतो. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे एक वेळेला हे बोलतो दुसऱ्या वेळेला दुसरं बोलतो, एक वेळेला हे सांगतो दुसऱ्या वेळेला दुसरं सांगतो. अशी जी विक्षिप्त अवस्था आहे ही या अशा दुर्गुणी शिष्याची असते. कोणाने ब्रह्मज्ञान सांगतो पण आचार शून्य असतो. तेव्हा दुसऱ्याला फक्त शिकवायचं, आपण मात्र पाळायचं नाही. दुसऱ्याची विद्या आपली म्हणून सांगतो. विद्या चौर्य ग्रंथ चोरतात असते परंतु विद्याच होतात. दुसऱ्याचं देखील असेल ते आपलं सांगतात. दुसऱ्याचे सद्गुण सहन न झाल्यामुळे हा दुःखी राहतो. क्रोधी होऊन स्वतःच नुकसान करून घेतो. जो दुर्गुणांची मैत्री करतो, दुसऱ्यांना व्यर्थ छळतो, कष्ट देतो, असा मनुष्य या दिशेचा अधिकारी होऊ शकत नाही. हे पार्वती, सद्गुरूंनी अशा माणसांना दिशा देऊ नये असं भगवान वारंवार सांगतायत. आता पार्वती मातेला शंका होते, ती काही दिशा देत नाही आणि ती स्वतः भगवंताचं एक अंगशक्ती आहे ना ती. परंतु या ठिकाणी भगवंताचा उद्देश हा आहे की या पार्वतीला आपण जे सांगतोय ते लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी ऐकावं, लोकांनी यातून सावध व्हावं एवढ्यासाठी ते पार्वतीला उद्देशून सांगून राहिले. आता पुढचा श्लोक बघा. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात स्वक्लेशवादिनं स्वामी द्रोहिणं स्वात्मवंचकं जिह्वा उपस्थ परम हे देवी तस्करम पशु चेष्टितम अकारण द्वेषहास
क्लेश क्रोधादिकम अतिसाहस कर्माणम मर्मांत परिहासकम कामुकम च अतिनिर्लज्जम मिथ्या दुश्चित्त चेष्टसूचकम असूया मद मात्सर्यम दंभ अहंकार संयुतम. ही लक्षणं सांगितली. त्यांनी अनेक लक्षणं सांगितली. माणसं किती दुर्गुणी असू शकतात त्याचा हा नमुना आहे. आपल्याला फक्त माणूस दुर्गुणी वाईट आहे एवढंच माहिती असतं आणि त्याची दुर्गुण माहिती असतात. परंतु भगवंतांनी किती निरीक्षण करून आपल्या सगळ्यांना सावध केलेले. पहिला जो आहे जो मूर्ख आहे जो सर्वांजवळ आपल्या दुःखाची कहाणी सांगत राहतो. ज्याला भेटेल त्याला तो आपलं दुःख सांगत असतो. दुःख सांगण्याने दुसऱ्याला दुःख सांगण्याने दुःख नसता त्याला दुःख तर नाहीये आणि असलं तरी तो मोठं करून सांगत असतो. कशासाठी हे सगळं? दुःख सांगण्याने दुसरा मनुष्यही दुःखी होतो. आपण पाहतो ते घरात लोक रडायला लागले, ते ज्याच्या घरामध्ये काही मरण झालेलं असलं ते रडायला लागले म्हणजे कोणी बाहेरून येऊन बसतात तेही रडायला लागून जातात त्यांच्या बरोबर. रडण्याचं काही कारण नाही त्या बाहेरच्या लोकांना, त्यांचं काहीच नुकसान झालेलं नाहीये आणि ते असं गळा काढून रडतात. मग ते बाहेरचे अरे बापरे, त्यांना गळा नसला तरी गळाला असतात ते, फक्त तिथं वाद्यच नसतात एवढं. अशा प्रकारचं रडगाणं त्या ठिकाणी सुरू. म्हणून दुसऱ्याला दुःख सांगण्याने तो दुसऱ्याला दुःखी करत असतो. आणखी एक गोष्ट विशेष आहे त्यात की जेव्हा तो दुसऱ्याला दुःखी करतो त्यावेळेला त्या दुसऱ्या माणसाला याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होतो, आपलेपणा निर्माण होतो. मग त्याला असं वाटतं की असं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी द्यायला पाहिजे याला, अशी अपेक्षा तो ठेवतो आणि मग त्याप्रमाणे तो त्याच्याकडून काहीतरी लाभ उघडतो. तेव्हा दुःखाची कहाणी सांगत होतो. आपल्या स्वामींचा किंवा मालकाचा द्रोह करतो. समजा तो नोकर असेल कुठे, तर त्याचा जो मालक असतो ज्या ठिकाणी तो नोकरी करतो त्या मालकाचा द्रोह करतो, म्हणजे त्याच्याबद्दल अपकीर्ती करतो, त्याच्याबद्दल वाईट मत पसरवतो लोकांना. अरे तुला नोकरी देऊन त्याला पैसा देतो, खायला देतो, ते देतो आणि तू त्याच्याबद्दल वाईट बोलतो. अशा प्रकारचा वाईट मनुष्य असला ज्याचा खातो त्यालाच छळतो. बघा, जो शिष्णोदरपरायण आहे, शिष्ण आणि उदरपरायण, जीभ आणि उपस्थ यांचा फार भक्त आहे. तो त्याला खायला पाहिजे आणि बाया पाहिजे बस. जीभ आणि उपस्थ यांचा भोग घेण्यामध्ये फार लालचावलेला असतो. आपल्या हित आणि अहिताचा विचार न करता तो स्वतःच्या हिताचा आणि अहिताचा विचारच करत नाही, त्याला तो भोग मिळाला पाहिजे बस. विचार न करताना दुष्ट माणसांना जवळ ठेवतो. आता हा स्वतः दुष्ट असल्यामुळे त्याला जे मित्र मिळणार ते दुष्टच मिळणार ना. ते का सज्जन मनुष्याला मिळतो काय? आणि याची पाप कर्म असल्यामुळं याला पाप कर्म करण्यासाठी दुष्ट माणसांची गरज असते. म्हणून हा दुष्टांची संगत करतो आणि दुष्ट माणसांना जवळ ठेवतो.
विनाकारण दुसऱ्यांना छळतो, मग जो स्वतःही छळतो आणि जे दुष्ट लोक त्याचे मित्र असतात त्यांच्याकडून त्यांचा छळ करतो, द्वेष करतो, दुसऱ्यांची टर उडवतो, फजिती करतो, दुसऱ्यांची नालस्ती करतो, अपमान करतो त्यांचा, इतरांच्या सुखात माती कालवतो. ज्या काही सुखी माणसांना सुख मिळत आहे त्यांच्या सुखाच्या त्या अवस्थेमध्ये जाऊन तो काहीतरी गढूळपणा निर्माण करून जातो, काहीतरी टाकून देतो लोकांच्या पुढे. अरे याचं सुख काय खरं नाही, हा असं आहे, असं पैसा मिळवला, असं केलं, असं काही पण सांगतो तो, तुला काय. त्यामुळे त्याच्या सुखामध्ये तो माती कालवतो, म्हणजे काय, त्या सुखामध्ये द्वेष करतो, त्या सुखामध्ये वाईट अशा गोष्टी लोकांना सांगतो. अत्यंत निर्लज्ज असतो हा मनुष्य, त्याला लाज म्हणून काही नसते. लाज, शरम, संकोच या गोष्टी सज्जनांना असतात. हा अत्यंत दुर्जन असल्यामुळे, दुष्ट असे गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला लाज नाही. समजा त्याची फजिती झाली, त्याचा अपमान झाला, काही जरी झालं तरी तो निर्लज्ज इतका पक्का कोंगा असतो, त्याच्या मनावर परिणाम होत नाही. तेव्हा निर्लज्जपणाचा कळस असतो हा समोर, अत्यंत निर्लज्ज, पुन्हा अत्यंत कामुक असतो. असूया, मत्सर, मद, दंभ, अहंकार, हे सगळे दुर्गुणे. त्याच्यामध्ये असूया असते, असूया म्हणजे मत्सरचे, द्वेष, मद म्हणजे गर्व असतो, अहंकार, दंभ म्हणजे ढोंग असत, आणि गर्व अहंकार फुललेला असतो त्याचा. असा जर कोणी साधक आला आणि तो जर म्हणाला, मनुष्य आला आणि तो जर म्हणाला की मला दीक्षा द्या, आणि जर त्याला दीक्षा दिली गेली महाराज, तर सगळ्या संप्रदायाला तो काळीमा लावतो. जसं एखादा वाईट मुलगा घरामध्ये जन्माला आला किंवा त्याला वाईट व्यसन लागली की त्या वाईट मुलाच्या मुळे त्या घराण्याला काळीमा लागते ना. आपण पाहतो ना, घरामध्ये चांगले लोक जन्माला आलेले आहेत, त्या घराण्याचा नावलौकिक चांगला आहे, परंतु अशी मुलं जेव्हा जन्माला येतात त्या घरामध्ये वाईट, तेव्हा ती त्या घराण्याचा नावलौकिक बुडून टाकतात. तेव्हा आई बापांना, घराण्याला काळीमा लावणारी जशी मुलं असतात, तसा हा गुरूंना, परंपरेला, साधनेला काळीमा लावणारा शिष्य होतो. गुरु आता काय करणार, गुरु त्याला दीक्षा तर देऊन टाकतात. वास्तविक गुरुमध्ये ही शक्ती असते की ते अनुग्रह आणि निग्रह दोन्ही करू शकतात, परंतु गुरु निग्रहाची पॉवर वापरत नाही. ती अशासाठी वापरायची नसते की निग्रह जर केला तर त्याची ती शक्ती ते काढून घेतात किंवा बंद करून ठेवतात, आणि मग जर त्याची ती जागृत शक्ती गुरुने दिलेली ती जर त्यांनी बंद करून ठेवली तर त्याचा विकास होत नाही, त्याला काहीही पूरक समजत नाही, त्याला भ्रम निर्माण होतो, त्याचं डोकं फिरत केलं. असा मनुष्य मग आणखी जास्त वेडा होतो. आधीच तो दुर्गुणी आहे, आणि समजा गुरुंनी त्याची ती शक्ती काढून घेतली, मग तो चित्त भ्रमिष्ट होतो, भ्रम त्याच्या चित्तामध्ये निर्माण होतो,
आणि मग तो वेडेपणानं काही पण कृत्य करायला लागतो. तेव्हा असा वेगळा माणूस मग त्याच्या घराला, त्याच्या समाजाला, त्याच्या त्या सगळ्याच परंपरेला फार दुःख देतो. म्हणून सद्गुरू शक्यतो अनुग्रह तर करतात, पण जी निग्रह शक्ती जी आहे गुरुची ती वापरत नाही. कारण ती वापरल्याने गुरुलाही मग तसंच पाप लागतं ना. मग तो जर आणखी भयानक वाईट झाला तर मग त्याचा तो वाईट होण्याचा दोष कशामुळे आला, आणि त्याची शक्ती बंद केली म्हणून. म्हणजे नकळत गुरुलाही ते पाप लागतं. म्हणून शक्यतो गुरु निग्रह शक्ती वापरत नाही. तेव्हा अशा वाईट माणसाला दीक्षा देऊ नये असं भगवान पार्वतीला सांगताय. आता आणखी एक शेवटचा श्लोक आहे. भगवान सांगायले पार्वती बघा हा कसा आहे. आता तो ईर्ष्या, पारुष्य, वैशून्य, कार्पण्य, क्रोध मानसम किती दोष आले बघा. ईर्ष्या, पारुष्यम, वैशून्यम, कार्पण्यम, क्रोध मानसम. दुसरे चरण आहे अधीरम, दुःखिनम, भीरुम, अशक्तम, स्तब्धम, आतुरम. सगळे दोष या श्लोकांमध्ये. अधीरम, दुःखितम, भीरुम, अशक्तम, स्तब्धम, आतुरम. दूसरा श्लोक है अप्रबुद्धमतीम, अप्रबुद्धमतीम, मंदम, मूढ़म, चिंताकुल विटम, चिंताकुल विटम. तृष्णा, लोभ युक्तम, तृष्णा लोभ युक्तम, दीनम, असंतुष्टम, सर्वयाचकम. दोन श्लोक घेतले भगवंताने, पण इतके त्याच्यामध्ये सगळे गुण भरले, दोषांचं वर्णन केलेलं. बघा आपला एक जरी दोष आपल्या अंगात शिरला तर आपल्या अंगामध्ये जेवढे सद्गुण असतील ना आपण कमावलेले तेवढे फार तो खलास करून टाकेल. तुम्हाला तर माहिती आहे की अग्नीचा एवढसा कण असतो. अग्नी काय खांबत पण कापसाचा केवढा काठीचा असेल ना किंवा कसं केवढं घर असेल ना, तळायला लागला तो फार उद्ध्वस्त करून टाकतो. कारण शास्त्राचं वचन असेल पहा, एको हि दोषो गुणसन्निपात. गुणांचा सन्निपात आहे, गुणांचा ढीग आहे तुमच्यामध्ये. तुम्ही अनेक कष्ट करून कधीपासून सद्गुरू होऊन राहिला, पण एक दोष जर शिरला त्याच्यामध्ये, हे आता सगळे जे दोष दाखवलेले यातला एक जरी दोष तुमच्यामध्ये शिरला तर त्याचा सन्निपात होतो, फार नाश करून टाकतो तो दोष. आपल्याला माहिती ना, तुम्ही दररोज छान दूध पिता, दही खाता, तूप खाता, छान छान पदार्थ खाता, दररोज चांगलं खाता. विषाचा एक थेंब गेल्यावर विष किती घ्यावं लागतं? ते काय पेलाभर घेत का विष? मग विष थोडस जरी गेलं तरी तुमचं आतापर्यंत खाल्लेलं सगळं जे जमलेलं सात्विक आहे अन्न आणि सात्विक अन्नाने पुष्ट झालेलं सगळं शरीर हे त्या विषाने विषाक्त होऊन जात, विषमय होऊन जात शरीर आणि मृत्यूवर होतो. नुसतं शरीर विषाक्त होत असं नाही,
तर आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया बंद करून टाकतं ते विष. विषामध्ये केवढं सामर्थ्य आहे त्या मनाने. अमृतामध्ये सामर्थ्य आहे, परंतु ते अमृत नदीला मग आपण हे जे चांगले पदार्थ खातो अमृतासारखे, ते पदार्थ खाऊन खाऊन आपण पुष्कळ आता आपलं शरीर कमावलेलं आहे. तर चुकून का विषाचा डोस आला महाराज. चला, म्हणून जसं विष वाईट आहे, विष जसं अनेक चांगल्या प्रकारच्या अन्नाला सुद्धा नष्ट करून ते शरीराला नष्ट करून टाकतात, त्याप्रमाणे हे दुर्गुण असतात. एको हि दोषो गुणसन्निपात, गुणांचा सन्निपात होऊन जातो. म्हणून बाबांनो, एक सुद्धा दोष आपल्यामध्ये राहू नये असं शुद्ध चरित्र आपलं व्हायला पाहिजे. या ठिकाणी उल्लेख केलेले इतके दोष येत ना, तर या दोषांपैकी एक सुद्धा आपल्यामध्ये नसेल. मला खटपट करून नसतील आपल्यामध्ये, पण आले कुणामुळे तर ते असे काढून टाका. बघा काय होत. ईर्ष्या पौरुषम पैशून्यम कार्पण्य क्रोध मानसम अधीरम दुःखिनम भीरुम अशक्तम स्तब्धम आतुरम. तिचा श्लोक आहे. अप्रबुद्धम मती मंदम गूढम चिंताकुलम जितम तृष्णानुभूतम दीनम संतुष्ट असंतुष्टम सर्वयाचकम. बघा, भगवान आदिनाथ शंकर माता पार्वतीला सांगून राहिले की पार्वती, ज्याचं मन ईर्ष्येने भरलेलं आहे, ईर्ष्या, ईर्ष्या म्हणजे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही की त्याला ईर्ष्या निर्माण होते, किंवा एखाद्या दुसऱ्या माणसाचा पराभव करायचा असला की त्याला ईर्ष्या निर्माण होते. ईर्ष्या ही अशी एक प्रकारची वाईट गोष्ट आहे की ती त्याच्या डोक्यात शिरली. ईर्ष्या ही ती त्या दुसऱ्या ज्याच्या संबंधी ईर्ष्या झालेली आहे त्या गोष्टीला नाश करूनच थांबते. ईर्ष्या असलेल्या माणसाला रात्री झोप येत नाही, तळमळत असतो तो ईर्ष्येनं. म्हणजे ईर्ष्या क्रोध वगैरे हे विकार आहेत, हे विकार फार भयानक येते. म्हणून ही ईर्ष्या नको. परंतु हे वाईट पापी लोक ईर्ष्या करून असतात, ज्याचे मन ईर्ष्या, आणखी त्या ईर्ष्येच्या जोडीला आणखी दुसरे दुर्गुण येतात, पामक विरुद्ध येतात. आता ईर्ष्या आलेले त्याच्यामध्ये आणखी निर्दयता येऊन भेटलेला, क्रोध झाला तो. त्या निर्दयतेला आणखी जोडीदार येऊन मिळाले, कपट, कापट्य, कपट करतो तो. कृपणता, कृपणता म्हणजे अत्यंत कंजूष. आपलं काय खर्चून द्यायचं, दुसऱ्याचा किती नाश झाला तर चालेल, किंवा दुसऱ्याच्या नाशाकडे त्याची दृष्टी असेल, स्वतःच मात्र काही बिघडू द्यायचं नाही. हा कंजूषी स्वभाव आहे. आणि त्याच्या जोडीला क्रोध आलेला आहे, रागाचा, संताप, राग, ईर्ष्या, कपट, बापरे बापरे, हे सगळ्या एकत्र जमले म्हणजे काय भयानक मनुष्य असेल तो बघा ना. तेव्हा ज्याचे मन ईर्ष्या, निर्दयता, कपट, कृपणता आणि क्रोध यांनी भरलेले आहे, आणखी तो कसा आहे, अधीर झालेला आहे. केव्हा आपल्याला तसं करता येईल? अधीर म्हणजे उतावळा.
उतावळा इतका की आता आपल्याला दुसऱ्याचा बदला घ्यायचा आहे ना, तर त्याचा बदला केव्हा घेऊन आपण शांत होऊ, असं त्याचा स्वभाव अधीर झालेला आहे. पुन्हा जर तो बदला घेता आला नाही, पुन्हा त्याला ते करता आलं नाही, तर अतिशय दुःखी होतो. दुःखी अशक्त वास्तविक फार मोठी ताकद नाही त्याच्यामुळे तसं पाहिलं तर अशक्त, आतुर, उतावळा झालेला आहे. तसेच जो महाअज्ञानी आहे त्याच्यामध्ये इतकं अज्ञान भरलेलं असते. हे जे अज्ञान आहे त्याचं, ते अज्ञान म्हणजे परमार्थाचं अज्ञान आहे, भगवंताचं अज्ञान आहे, साधनेचं अज्ञान आहे, गुरुचं अज्ञान आहे, मार्गाचं अज्ञान आहे. आणि संसाराचं ज्ञान असेल का मग? अहो, याला संसाराचं ज्ञान नसतं. दुसऱ्यांना मागून खायचं पद्धती, जसे पूर्वीचे राक्षस होते ना, ते काय ज्ञानी होते का ते राक्षस? त्याचा नमुना आहे हा. महाअज्ञानी, मती मंद, त्याची बुद्धी एकदम मंद बुद्धी, काही याला समजत नाही, कळत नाही. मूढ चित्त आहे. चित्ताचा जो पहिला प्रकार आहे मूढ. मूढ चित्ताच्या माणसाला काही समजत नाही, काही कळत नाही. मूढ चित्ताचा मनुष्य हा प्रपंचात आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी निरुपयोगी आहे. म्हणून आपलं चित्त मूढ चित्त नसावं. मूढ आहे, जो चिंताग्रस्त आहे, त्याला चिंता ह्याच आपले जे कार्य आहे ना ते कसं पार पडेल, आपला जो हेतू आहे ना तो कसा सफल होईल, बस हेच त्याचं सगळं चिंतन असतं. आणि त्यामुळे तो नेहमी दुःखी राहतो. ते जर सफल झालं नाही तर दुःखी राहतो. चिंताग्रस्त, वासना त्याच्या भडकलेल्या असतात, नाना प्रकारच्या इच्छा आणि वासना. तृष्णा म्हणजे तहान, या ज्या तृष्णा आहेत त्या नाना प्रकारच्या तृष्णा आहेत. ही जी ताण आहे ती काही पाण्याचीच ताण आहे असं नाही, धनाची आहे, लोभाची आहे, नाना प्रकारची तृष्णा आहे. लोभ या विकारांनी पछाडलेला असतो. चिंताग्रस्त, वासना, तृष्णा, लोभ या विकारांनी पछाडलेला आहे, भरलेला आहे. अशा व्यक्तीला ही शक्तिपात मार्गाची दीक्षा दिली जाऊ नये. पार्वती, अशा माणसाला शक्तिपात मार्गाची दीक्षा दिली जाऊ नये. कारण हे जे दुर्गुण त्याच्या अंगामध्ये खूप ठासून ठासून भरलेले आहेत, या दुर्गुणांना ती शक्ती जी गुरुशक्ती आता त्याच्यामध्ये येईल, ती गुरुशक्ती आणखी प्रभावित करेल. त्याचे ते दबलेले जे काय आणखी दोष असतील ती उघड करेल शक्ती. आणि त्यामुळे असा विषय आणखी भयानक होतो. त्याच्या त्या दुष्ट प्रवृत्तींना जास्त शक्ती मिळाली की त्या दुष्ट प्रवृत्ती जास्त प्रभावित होतात, बलाढ्य होतात त्या प्रवृत्ती. गुरुने आपली शक्ती, ही जी शक्ती आहे शक्तिपात मार्गातली, ही शक्ती त्याला देऊ नये. अशा व्यक्तीला ही दिशा देऊ नये. आणखी तो कसा असतो बघा, तो अति खादाड असतो. खादाड म्हणजे खाव खाव करणारा, सतत त्याची इच्छा खाण्याची असते. जे सापडेल ते खात असते. तुझ्या खिशात काय रे, आणखड्या अशा तऱ्हेनं तो खाव 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 करत
खादाड असतात. ही खादाड माणसं सतत खात असतात. बरं, त्यांच्या त्या खाण्याच्या काही वेळा काही ठरलेल्या थोडेच आहेत किंवा अमुक वेळेलाच खायला पाहिजे ते, असं काही नाही. हातात आलं की तोंडात, असा त्यांचा क्रम आहे. म्हणजे हातात सुद्धा जास्त वेळ राहत नाही ते. ओढायला पाहिजे हातामध्ये, मात्र एकदा हातात पडलं की चाललं तोंडात. आणि मग ते हे पाहत नाही की हा छोटासा पोरगा बसलेला आहे, तो आपल्याकडे पाहतोय, त्यालाही देऊन थोडीशी 2-4 दाणे, आणखी त्याच्याकडे तो पाहून की खात बसली. असा हा खादाड निर्लज्ज जगी. बघा ना, अति खादाड, कपटी आहे. दुसऱ्यांना भ्रमात टाकून फसवणारा. आता दुसऱ्यांची बुद्धी तर चांगली असते, परंतु त्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतो तो. हे बघा, तुम्ही हे असं जर केलं नाही ना तर मग असं होणार आहे बरं का, मग आणि मग तुम्ही बघा. हे सगळे जे राशी सांगणारे जे असतात ना, हाच प्रकार अवलंबतात. त्या भोळ्या बाबड्या माणसानं त्या आधी दुःखी झालेले कुठल्या कुठल्या कारणाने, तर त्यांना काहीतरी दिलासा पाहिजे असतो, सहाय्य पाहिजे असतो कुणाचं तरी, म्हणून ते येतात आणि हे त्यांच्या डोक्यामध्ये भ्रम भरवतात. अरे तुमच्या घरामध्ये ना, अमुक कोपऱ्यामध्ये ना काहीतरी पुजलेलं आहे पूर्वी, जसं तुम्ही घर बांधलं ना त्या घरामध्ये काहीतरी पुजलेलं होतं तुम्ही, झालं काही नाही. आता तिथं ते घर खोदलं होतं, त्यामुळे पाया भरला होता, काही निघालं नाही. याला कसं काय दिसलं? हा असं दाखवतो की मला सगळं पाताळ दिसतंय खालचं, पाताळ यंत्री येत, काही ना काहीतरी डोक्यामध्ये भ्रम घालतो. जे नाही त्याच्याबद्दल त्याच्या डोक्यामध्ये भरून द्यायचं. आणि ती मग बिचारी, ती सामान्य माणसं बिचारी भोळी भाबडी, ती माणसं चिंता करून जातो. अरे बापरे, जाऊ आता आपलं एकच काय होणार. आणि जर तुम्ही इतके वर्षाच्या आत किंवा महिन्याच्या आत नाही केलं ना तर मग बघा तुम्हाला परिणाम भोगावाच लागेल. ठासून सांगतो आणखी तो. असं काय मोठा तपस्वी का, काय तप केले याने, असे काही पण भरवतो डोक्यामध्ये. बिचारे लोक, तेव्हा अशा लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम भरून त्याला फसवणार आहे. आणि जेवढे जेवढे भविष्यवादी लोक नाही, त्यांना खरं भविष्य समजत नाही, पण ते खोटारडे इतके असतात. अहो, भविष्य सांगण्यासाठी आमचे पूर्वीचे जे ऋषी मुनी, त्यांची तपस्या जर पाहिली तर आज हे जे भविष्यवादी जे आहे ना, हे काहीच नाही. कुठेतरी जातात, कुमटाम काहीतरी ऐकून येतात कोणाचं, आणि बस सांगू सुटतात, मग पण पैसे कमवतात. फार वाईट छंदग्र. भविष्याच्या नादी लागू नका. आणि आपली साधना इतकी महान साधना आहे की ती शक्ती तर तुम्हाला आतून तुम्हाला संदेश देते, प्रेरणा देते. तुम्ही झोपेत राहा नाही तर जागे राहा, ती शक्ती तुम्हाला आदेश देते की हे बघ असं करायचं नाही. पाहिजे साधक चांगला साधना करणारा. म्हणून आपल्या साधनेमध्ये या अन्य अशा या ज्योतिषांचं काही चालत नाही. पण दुर्दैव असं झालंय की आमच्या साधनेमध्ये जास्त ज्योतिष विषय राहायला लागले. आमच्या त्या आश्रमामध्ये असं होतं, अरे बापरे, तो आश्रम तर पूर्ण ज्योतिषाचा उभारलेला आहे आमचा. तिथं तो धंदा सुरू झालेला आहे आणि ते आम्हाला काही पटायचं नाही.
एवढं बरं झालं इथं कोणी ज्योतिषी नाही आपल्या, आणि तसे होऊ नका आणि तशा लोकांच्या फंद्यात पडू नका तुम्ही. ही आपली शक्ती, आता ते पुढे सांगता येतं का ना, आपली ही शक्ती इतकी आगाध आहे, कुंडलिनी शक्ती माता, जिथे जगत जननी हो, आणि शुद्ध सात्विक ईश्वरी शक्ती येते, आत्मशक्ती येते. त्या आत्मशक्तीला काहीही कुठलीही या जगातली गोष्ट अशक्य म्हणून नाही. तिचे जर चमत्कार पाहू आपण आता पुढे, आपला हा विषय चाललेला आहे, तर कुंडलिनी शक्तीनं अनेक चमत्कार घडवलेले. हे चमत्कार पाहिले असताना ज्योतिषांचे हे कुठेच काही बसत नाही. म्हणून आपल्या साधनेमध्ये हा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आपल्या साधकांना भडकवणारे लोक निघालेले. तेव्हा मी साधकांना नेहमी हे सांगत असतो की बाबांनो, तुम्ही या ज्योतिषांच्या भानगडी करू नका, तीर्थयात्रांना पळू नका फारस. त्यांच्या तीर्थयात्रांच्या त्या ठिकाणी जास्त ठिकाणी असतात. तीर्थयात्रेच्या आजूबाजूला सगळे जमलेले, त्यांना माहिती असतं तिथे सगळे लोक येतात ते यात्रे करू ना, ते काहीतरी आशा घेऊनच येतात ना, त्यांच्या काहीतरी कामना, वासना, इच्छा पूर्ण करण्यासाठी ते यात्रा करतात. मग त्याचा फायदा बरोबर ते घेतात. नका होऊ नये. म्हणून आपली साधना इतकी प्रबळ साधना आहे, या साधनेमध्ये रमा तुम्ही बघा. तेव्हा आपल्या साधनेमध्ये रमा, ती सगळं तुम्हाला जे हवं ते देईल, परंतु तिच्यामध्ये तुम्ही समर्पित व्हायला पाहिजे, तरच ती प्रसन्न होऊन तुम्हाला देईल ना. म्हणून या खोटारड्या लोकांच्या नादी लागू नका, असं भगवान माता पार्वतीला सांगून झाले. दुसऱ्यांना भ्रमात टाकून फसवणारा, आणखी माता आणि पिता, गुरु आणि साधू संत यांच्या चांगल्या गोष्टींची टर उडवतो तो. घरामध्ये आई बापांना लाथा मारतो, शिव्या देतो, त्यांना अपमानित करतो. काय अशा माणसाला दीक्षा देऊ नको. विष्णू तीर्थ महाराजांच्या जीवनातली एक गोष्ट अशी आहे, एक 20-25 वर्षाचा तरुण पोरगा चांगला कॉलेजमध्ये जाणारा नेहमी आश्रमात यायचा आणि आश्रमाच्या त्या कार्यक्रमामध्ये बाहेर कार्यक्रमामध्ये तो राहायचा. आता तो नेहमी येत असल्यामुळे महाराजांना दिसायचा, तो आरतीला उभा राहायचा, सत्संगामध्ये बसायचा, प्रवचनाला बसायचा. महाराजांना माहिती झालेला होता. तो महाराजांना भेटला आणि सांगू लागला, महाराज मला दीक्षा द्यायला. महाराजांनी त्याला सहज विचारलं, तुला मी दीक्षा देतो, परंतु तुझ्या आई वडिलांची परवानगी आहे का? महाराजांनी तसा प्रश्न टाकला त्याला. आणि नेमका तो माता पित्यांचा द्वेष करणारा पोरगा, म्हणजे आई बापाने शिव्या द्यायचं होते, चालून जायचा मारहाण करायला, असा वाईट मुलगा होता. आणि महाराजांनी त्याला नेमका हाच प्रश्न विचारला की बा तुझ्या आई वडिलांची परवानगी आहे का? महाराज ते कसली परवानगी देतात, वेडे लोक. महाराजांच्या तोंडावरच बोलायला लागला तो फटाफट काय काही त्यांना. एक तर दोघे मूर्ख आहेत आमचे, त्यांना या मार्गाबद्दल काहीच ज्ञान नाहीये, गावंढळ आहेत सगळे, काय ना वाटेल ते बोलायला लागला बा. महाराजांनी त्याच्या तोंडातले ते शब्द ऐकले आणि सांगितलं, मी तर काय, पण माझ्या मार्गातला कोणताही गुरु तुला दीक्षा देणार नाही, जा, मी तुला आहे.
बाहेर होतो त्या नको आमच्या आश्रमामध्ये. जो आई बापांना असा करतो मग गुरुलाही करेल ना तो उद्या. आणि करतातच मग हे असे लोक जे घरामध्ये आई बापांना असं वास्तविक आई बाप हे सगळे पहिले गुरु आहेत आपले, नाही का. त्या आई बापांच्या पोटी आपण जन्म घेऊन आलेलो, त्यांचे तेवढं गुण असतं आपल्यावर. त्याने किती मान द्यायला पाहिजे, किती आदर करायला पाहिजे त्यांचा. आणि त्यांना जर तू असं वागवतो तर तू गुरुला कसं वागवशील. म्हणून विष्णू तीर्थ महाराजांनी त्याला ताबडतोब बाहेर हाकललं. महाराजांच्या चरित्रातली गोष्ट. तात्पर्य असं की आई बापांना मान द्यायला पाहिजे, त्यांचा सत्कार करायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि केवढे उपकार आहे आई बापांचे हो. म्हणून असा जर कोणी शिष्य असेल, मनुष्य असेल दीक्षा घेणारा, त्याला दीक्षा देऊ नका. तेव्हा माता पिता गुरु साधू संत यांच्या चांगल्या गोष्टींची टर्न होतो. माता असा मनुष्य दीक्षा घेऊन हा या गुरुची टर्न गौरवला दीक्षा घेतली त्याची. म्हणून अशा वाईट माणसाला दीक्षा देऊ नका असं भगवान माता पार्वतीला सांगताय. तो साधू संत पाहत नाही ना, सज्जन पाहत नाही ना, कोणी पाहत नाही. तो सगळ्यांना अपमानित करतो. अशा मनुष्याला ही दीक्षा देऊ नये. अशी दीक्षा दिल्याने वाईट माणसं जर तयार व्हायला लागली त्या संप्रदायामध्ये, तर तो सगळा संप्रदाय कसा, कुठल्या प्रकारचा संप्रदाय सांगा ना तुम्ही. त्याला वेगळंच नाव द्यावं लागेल. मग तो का आपल्या कुंडली सिद्धवाय संप्रदायाचा विषय म्हटला जाईल का मग. म्हणून तो वेगळ्या संप्रदायाचा मनुष्य होतो. आणि वेगळ्या साधना करतात तो लोक. ही असली जी माणसं आहेत ना, ही अनेक प्रकारच्या वाईट साधना करतात. मारण तारण, शाप देणं, कुणाला मूठ मारणं, हे असल्या प्रकारच्या ज्या वाम मार्गाच्या साधना आहेत ना, या मार्गाला जातात ते. अशा साधकांना दीक्षा देऊन आपण आपल्या संप्रदायाला काळीमा लावतो, गुरूंच्या नावाला काळीमा येतो, सगळ्या तऱ्हेने वाईट होतो. म्हणून अशा साधकांच्या संपर्कात आपल्या चांगल्या साधकांनी जाऊ नये. अशा प्रकारचा शिष्य असं शिष्य सद्गुरु साधना यांना कलंकित करतात. शिष्यापराधे गुरु दंडा हा नियम आहे. अपराध शिष्य करतो आणि त्याचा दंड गुरुला मिळतो. लोक तर हेच म्हणणार ना, तुला गुरुने हे शिकवलं का, तुला गुरुने असं सांगितलं का. म्हणून शिष्याच्या अपराधाने तो गुरु कलंकित होऊन जातो, तो संप्रदाय कलंकित होऊन जातो. म्हणून सावध राहा. मुंबईचं जे आमचं मोठं शहर आहे ना, ते फार मोठं आहे. तिथं तर कुठल्या कुठल्या नगरातून लोक यायचे आणि ते असे सारखे मिळायचे नाही आम्हाला. आज जे असतील ते उद्या नसतील. आता मग त्यांना काय सांगणार आपण. आता इथे कसं एक सगळे सलग आपल्याला ते ऐकणारे तरी मिळालेले आणि सलग आपलं हे चाललेलं असत. म्हणून श्रोतू वर्ग हा सातत्याने ऐकणारा पाहिजे. ही सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे. श्रवण भक्ती आहे. भक्तीचे जे 9 प्रकार आहेत, 10 प्रकारे त्याच्यामधली ही भक्ती आहे. तेव्हा भक्तिभावाने ऐकलं पाहिजे आणि त्याच आपण आपल्या आचरणामध्ये ते तत्व आणलं पाहिजे.
असा हा प्रकार आहे सत्संगाची वेळ संपली, सत्संगाला विश्राम देऊ. आता उद्यापासून आपला विषय बदलेल. उद्यापासून आपल्याला आता उद्याच राहिलो सांगायचं. उद्यापासूनचा विषय नाही. उद्याने काही, उद्या आहे अक्षय तृतीया, आखाजी ना. तर या अक्षय तृतीयेला आपण जसं आपल्या दिवंगत अशा पूर्वजांचं स्मरण करतो, इतर घालतो, जेवायला घालतो, त्यांना नैवेद्य देतो, त्यांची आठवण काढतो, तसे आपले जे पितर होऊन गेलेत आपल्या मार्गातले त्यांचं स्मरण आहे उद्या. गुरु दीक्षा झाले नारायण तीर्थदेव महाराजांना या दिवशी अक्षय तृतीयेला, म्हणून उद्याचा दिवस आपला हा वेगळा असेल. हा सत्संग नाही, मग उद्या त्यांचं स्मरण करू आपण. उद्या आपल्याला गुरुगीता वगैरे करायची तर केव्हा करायची, काय सध्या उन्हाळा भडकलेला आहे, लोक येत नाही सध्या. बघा ना किती कमी होऊन गेले आता. तेव्हा सकाळीच करता का गुरुगीता? नाही का, सकाळीच घ्यावी. मला 9 वाजता घ्यावी, 8:30ला. पण यांची कामं धामं काही येत तर कोणीच नाही. ते तर महाजन सर आहे, ते आज नाही आलेले बघा. काय मी एकट्या गुरुगीता मग करत बसू इथं बघा. हा तुम्ही दोघं याल का? बघा माझे जे येतील ते या. कितीला ठरवता? 9 वाजता. 9 बरी आहे, थंड आहे नव्हे का? 9ला होऊन जात. घर काम वगैरे बघून या थोडं. उद्या ज्यांच्यावर काही जबाबदारी घर कामाची ती करून घ्या. करा. उद्याचा दिवस साजरा करू आपण. इथे महाराजांची तसबीर लावून पूजा करू. हरि ओम तत्सत.